पप्पा काहून हसून राहिले रे बा? ब्लॉग शेवटपर्यंत बा, मग सांगतो. तर काय चालू आहे भाऊ लोक? खूप दिवसानंतर ब्लॉग घेऊन आले आहे. खूप प्रेम द्या. सकाळी उठलो, ब्रश केल्याबरोबर मुंगफल्ली खाल्ली. चाय पिल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही म्हटलं, म्हणून चाय पिऊन घेतला खारी सोबत. तोंडा विंडाले बांधून बाहेर निघालो. ऊन आहे म्हटलं बाप्पा. हा म्हणे मला घेतलं नाही म्हणे ब्लॉग मध्ये, म्हणून त्याला पण घेऊन टाकलं ब्लॉग मध्ये. आयुष भाऊ आले, चलो म्हणे, चलो म्हटलं. इथं पोहोचलो तर आयुष्य दरवाजाला चिपकला. तेले तर सोड म्हटलं राजा. सम्यक भाऊचा मस्त आराम चालू होता. इथं आम्ही पण जरा आराम करून घेतला. मग आम्ही निघालो समोर जायसाठी. इथं ऊन पण बम होती रे बा. या उन्हीले कावलं माणूस. ओम्या गुलाबी शर्ट मध्ये रोजवाली चॉकलेट दिसून राहिला होता. लपकते म्हटलं आज 4-5 पोट्ट्या घायलाच होते म्हटलं. वेद्याच्या घरी आलो, थोड्याशा मस्त केल्या. मग माऱ्या पिट्या पण केल्या थोड्याशा. घेरे म्हटलं बाबू दाबून. ते सगळं संपल्यावर 2 रुपयाचे पत्तेच खेळायला बसलो. त्यात मायानं लॉस झाला ना प्रॉफिट झाला. जेवढे लावले तेवढे वापसही आले. ते सगळं झालं तर घरी जायची तयारी केली. मग वेद्याला टाटा केला आणि निघालो बा आपल्या रस्त्यानं. आयुष्या म्हणे मला पण चालते म्हणे बा गाडी. मग मी म्हटलं मी काय उतरत नाही रे बा म्हटलं. आता म्हटलं पाठी मग बसासाठी. तो म्हणे मी अशीच चालवतो म्हणे गाडी म्हणे. ओम्या चालू गाडीत मुरमुरे शेवचं पॅकेट खाऊ राहिलता. मुरमुराच नाकात चालला गेला. घरी आलो, मम्मीला म्हटलं हा कोण असं झोपला रे बा म्हटलं गाडीवर म्हटलं. मम्मी म्हणे त्याची मम्मी सोडून गेली म्हणे त्याला म्हणे घुमाले एकटी, म्हणून तर राग आलाय म्हणे बा. मग माझ्यावरच पप्पानच बोलून दिला बा. ब्लॉग संपला म्हणे आजचा. भेटू म्हणे उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. आवडला असेल तर लाईक बी करून द्या म्हणे, फॉलो बी दाबून द्या म्हणे.